नमस्कार विद्यार्थी मित्र, मराठी जीकेचा भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, या येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला हे महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, पंचायत राजचे मूल्यमापन करण्यासाठी डॅशची समिती नेमली होती. पंचायत राजचे मूल्यमापन करण्यासाठी डॅशची समिती नेमली होती. तर ऑप्शन क्रमांक 2, अशोक मेहता ही समिती नेमली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, डाळिंब या पिकाचे मिल उगमस्थान डॅशच्या देशात आहे. डाळिंब या पिकाचे मिल उगमस्थान डॅशच्या देशात आहे. तर ऑप्शन क्रमांक 3, डाळिंब पिकाचे मिल उगमस्थान इराण या देशात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, विरुद्ध लिंगी नसलेली जोडी ओळखा. विरुद्ध लिंगी नसलेली जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1, मोर लांडोर. ऑप्शन क्रमांक 2, वाघ मुरळी. ऑप्शन क्रमांक 3, उंट सांडणी. ऑप्शन क्रमांक 4, नर नारी. तर ऑप्शन क्रमांक 2, वाघ मुरळी ही आपली विरुद्ध लिंगी नसलेली जोडी होईल. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे. तर ऑप्शन क्रमांक 2, पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, डोळा या शब्दाचा प्रतिशब्द खालील पर्यायातून ओळखा. डोळा या शब्दाचा प्रतिशब्द खालील पर्यायातून ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2, चक्षु हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, पोंगळ हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो. पोंगळ हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 2, पोंगळ हा सण तामिळनाडू या राज्यामध्ये साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान पक्ष्यांसाठी राखीव आहे. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान पक्ष्यांसाठी राखीव आहे. तर ऑप्शन क्रमांक 3, भरतपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले. या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजवले. तर ऑप्शन क्रमांक 4, संत गाडगेबाबा यांनी या संतांनी कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजवले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, अपूर्ण मन पूर्ण करा. डॅशेस वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली. अपूर्ण मन पूर्ण करा. डॅशेस वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाली. तर ऑप्शन क्रमांक 2, गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, आईने दिलेला लाडू खाल्ला या वाक्याचा काळ ओळखा. आईने दिलेला लाडू खाला या वाक्याचा काळ ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1, भूतकाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, ब्रिक्स बँकेचे मुख्यालय कुठे आहे. ब्रिक्स बँकेचे मुख्यालय कुठे आहे. तर ऑप्शन क्रमांक 3, शांघाय या ठिकाणी ब्रिक्स बँकेचे मुख्यालय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, ओपेकचे मुख्यालय कुठे आहे. ओपेकचे मुख्यालय कुठे आहे. तर ऑप्शन क्रमांक 3, व्हिएन्ना या ओपेकचे मुख्यालय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असावे. ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असावे. तर ऑप्शन क्रमांक 1, 18 असावे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, स्थानिक स्वशासन हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे. स्थानिक स्वशासन हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे. तर ऑप्शन क्रमांक 2, राज्य सूचीमध्ये समाविष्ट आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची बडतर्फी कोण सुरू करू शकतो. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची बडतर्फी कोण करू शकतो. तर ऑप्शन क्रमांक 1, राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायस्किराइट आहे. खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायस्किराइट आहे. तर ऑप्शन क्रमांक 3, सुक्रोज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, भारतीय आहारात व्हिटॅमिन ए हे मुख्यत्व कशापासून मिळते. भारतीय आहारात व्हिटॅमिन ए मुख्यत्व कशापासून मिळते. तर ऑप्शन क्रमांक 4, केरोटीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, सध्या निवडणूक आयोगाचे स्वरूप कोणत्या प्रकारातील आहे.
सध्या निवडणूक आयोगाचे स्वरूप कोणत्या प्रकारातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 त्रिसदस्यीय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते? राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते? तर ऑप्शन क्रमांक 4 35 वर्षाची असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 उपराष्ट्रपती डॅश पदसिद्ध सभापती असतात. उपराष्ट्रपती डॅश पदसिद्ध सभापती असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण आहेत? स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅश मानले जाते. संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅश मानले जाते. तर ऑप्शन क्रमांक 1 घटनात्मक प्रमुख, ऑप्शन क्रमांक 2 कार्यकारी मंडळ, ऑप्शन क्रमांक 3 तिन्ही दलाचे प्रमुख, तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व बरोबर. तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व बरोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्र डोलोमाईटचे साठे डॅशच्या जिल्ह्यात आहेत. महाराष्ट्र डोलोमाईटचे साठे डॅशच्या जिल्ह्यात आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 यवतमाळ व रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 अभयारण्याची संख्या व क्षेत्र सर्वात जास्त असलेले राज्य डॅश आहे. अभयारण्यांची संख्या व क्षेत्र सर्वात जास्त असलेले राज्य डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्र राज्यात डॅशच्या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे. महाराष्ट्र राज्यात डॅशच्या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणत्या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणून काम केले? खालीलपैकी कोणत्या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणूनही काम केले? तर ऑप्शन क्रमांक 2 न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्लाह या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणूनही काम केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे? भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कायदेमंडळ यांना भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 73व्या घटना दुरुस्ती कायद्याने कोणता भाग राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला? 73व्या घटना दुरुस्ती कायद्याने कोणता भाग राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 भाग 9 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो? कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 कोलकाता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महाराष्ट्र राज्य खान मंडळाचे मुख्यालय कुठे आहे? महाराष्ट्र राज्य खान मंडळाचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य खान मंडळाचे मुख्यालय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 विद्यार्थीसाठी विद्यार्थी निधी कोणी सुरू केला? विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी निधी कोणी सुरू केला? तर ऑप्शन क्रमांक 4 महर्षी कर्वे यांनी विद्यार्थी निधी सुरू केला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महात्मा गांधींनी काँग्रेसच्या किती अधिवेशनाचे अध्यक्ष पद भूषविले? महात्मा गांधींनी काँग्रेसच्या किती अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले? तर ऑप्शन क्रमांक 4 1925 या वर्षी भूषवले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 नेताजींच्या हंगामी सरकारामध्ये आझाद ब्रिगेडचे नेतृत्व कोणी केले? नेताजींच्या हंगामी सरकारामध्ये आझाद ब्रिगेडचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 2 मेजर प्रकाश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 कॉम्रेड इंग्लिशचे वृत्तपत्र कोणाचे आहे? कॉम्रेड इंग्लिश हे वृत्तपत्र कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मोहम्मद अली यांचे कॉम्रेड इंग्लिश हे वर्तमानपत्र आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले? तर ऑप्शन क्रमांक 3 महाड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 बारडोलीचा सत्याग्रह डॅश यांच्या नेतृत्वाखाली झाला?
बारडोलीचा सत्याग्रह डॅश यांच्या नेतृत्वाखाली झाला, तर ऑप्शन क्रमांक 1 सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 वारली पेंटिंगसाठी कोणते थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे? वारली पेंटिंगसाठी कोणते थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जव्हार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भाषावर प्रांतरचनेची मागणी कोणी केली? भाषावर प्रांतरचनेची मागणी कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक यांनी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅश डॅश मानले आहेत. संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅश डॅश मानले आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 घटनात्मक प्रमुख, ऑप्शन क्रमांक 2 कार्यकारी प्रमुख, ऑप्शन क्रमांक 3 तिन्ही दलाचे प्रमुख, तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व बरोबर. तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व बरोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 मुळशी सत्याग्रहामध्ये सहभागी झालेल्या सेनापती बापट यांना किती वर्षाची शिक्षा झाली? मुळशी सत्याग्रहामध्ये सहभागी झाल्यामुळे सेनापती बापट यांना किती वर्षाची शिक्षा केली? तर ऑप्शन क्रमांक 3 7 वर्षाची शिक्षा केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 श्यामप्रसाद मुखर्जी बद्दल काय खरे नाही? श्यामप्रसाद मुखर्जी बद्दल काय खरे नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतीय जनसंघ स्थापना केला, ऑप्शन क्रमांक 2 काश्मीरचा तुरुंगात मृत्यू, ऑप्शन क्रमांक 3 दोन्ही असत्य, ऑप्शन क्रमांक 4 दोन्ही योग्य, तर ऑप्शन क्रमांक 4 दोन्ही योग्य हे आपले बरोबर होईल. प्रश्न क्रमांक 43 पंतप्रधान या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते? पंतप्रधान या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते? तर ऑप्शन क्रमांक 2 25 वर्ष असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 राष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. राष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 लोकसभेचे, ऑप्शन क्रमांक 2 न्यायमंडळाचे, ऑप्शन क्रमांक 3 संसदेचे, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी नाही, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करते? उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करते? तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती करते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पुढीलपैकी कोणती व्यक्ती 1857च्या उठावाची संबंधित नव्हती? पुढीलपैकी कोणती व्यक्ती 1857च्या उठावाशी संबंधित नव्हती? तर ऑप्शन क्रमांक 4 काश्मीरचा डोंगरी राजा गुलाब सिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 इंडियन लीगची स्थापना कोणी केली? इंडियन लीगची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 शिरीष कुमार घोष यांनी इंडियन लीगची स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पंचहौद मिशन प्रकरण खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? पंचहौद मिशन प्रकरण खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 न्यायमूर्ती रानडे यांच्याशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 कोणत्या कलमांमध्ये ग्रामसभेचा उल्लेख आढळतो? कोणत्या कलमांमध्ये ग्रामसभेचा उल्लेख आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 243 हे आपले करेक्ट आन्सर होईल.